नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. गेल्या कित्येक दिवसांपासून होऊ घातलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर शुक्रवारी मार्गी लागलाय. पावसाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना या 10 नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळामधल्या मंत्र्यांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा हा तिसरा विस्तार आहे. आधी फक्त भाजपच्या मंत्र्यांनी शपथ घेतली, मग शिवसेनेचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि आता तिसऱ्या वेळी भाजप शिवसेनेसोबत मित्रपक्षांनाही लाल दिव्याची लॉटरी लागली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रान पेटवणारे सदाभाऊ खोत यांची देखील राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. शिवसेनेला आणखी कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे केंद्रापाठोपाठ राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही शिवसेना बहिष्कार घालणार असं बोललं जात होतं. पण अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील या शिवसेनेच्या दोघा आमदारांनी राज्यमंत्रिपदाच्या रिक्त जागा भरल्या. टीम देवेंद्रच्या विस्तार सोहळ्याला उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली. पण शिवसेना नाराज नाही असं उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केलं. मग ते या शपथविधीला का हजर राहिले नाहीत? भाजपनं शिवसेनेसह रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं. रिपाईच्या रामदास आठवलेंना तर अगदी केंद्रातलं राज्यमंत्रीपद मिळालं. मग शिवसंग्रामचे मराठा नेते विनायक मेटेंना का तेवढं डावलण्यात आलं? महादेव जानकरांना मंत्रिपद मिळालं, पण त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला जोर येईल का? शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असलेल्या सदाभाऊंना मंत्रिपद मिळालं. सरकार विरोधी चळवळ गप्पगार करण्याचा हा नवा पवित्रा आहे का? शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचे भाजप धुरीणांचे हे प्रयत्न आहेत का? सामाजिक, प्रादेशिक, जातीय समीकरण जपण्याचा खटाटोप फडणवीस सरकार करतंय का? या सगळ्या राजकीय कसरतींनी नेमकं काय साधलं जाणार आहे? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध आपण घेऊयात आजच्या रोकठोक या कार्यक्रमात. विस्ताराचा अर्थ काय? आणि याच विषयावरचा एक विशेष रिपोर्ट आपण आधी पाहूयात आणि त्यानंतर करूया चर्चेला सुरू. प्राध्यापक रामशंकर शिंदे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त साधला. 6 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आपल्या टीममध्ये 10 नव्या चेहऱ्यांना संधी देताना मुख्यमंत्र्यांची चांगलीच कसोटी लागली. प्रादेशिक आणि जातीय समतोल, भाजपमधील इच्छुकांची नाराजी आणि मित्रपक्षांचं समाधान या आघाड्यांवर त्यांना कसरत करावी लागली. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री पूर्व विदर्भातले आहेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातील बुलढाण्यामधून पांडुरंग फुंडकरांना कॅबिनेट, तर यवतमाळमधून मदन येरावार यांना राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली. मराठवाड्यातून लातूरचे संभाजी निलंगेकर यांना कॅबिनेटपदी संधी देऊन मराठवाड्याचं प्रतिनिधित्व वाढवण्यात आलंय. लातूरमधील देशमुखांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राचं एक मंत्रिपद कमी झालं होतं. त्या जागी आता धुळ्याचे जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूरच्या सुभाष देशमुखांना, तर कोकणातून डोंबिवलीच्या रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आलं आहे. जातीय समतोल साधताना मुख्यमंत्र्यांनी विस्तारात मराठा आणि धनगर समाजाला जादा प्रतिनिधित्व दिलं आहे. मराठा समाजाकडून सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत आणि रवींद्र चव्हाण असे 4 मंत्री आहेत. तर धनगर समाजाकडून महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. धनगर समाजाच्याच राम शिंदेंना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांना लाल दिवा देऊन मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांची मर्जी राखली. शिवसेनेच्या जादा मागण्या मान्य न करता त्यांचीच 2 रिक्त राज्यमंत्रीपदं भरण्यात आली आहेत. गृहराज्यमंत्रीपद मात्र शिवसेनेला सोडावं लागलं. मात्र मराठा समाजाचे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते खट्टू झाले. दरम्यान मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे भाजपमधील अनेक जण नाराज झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईला प्रतिनिधित्व मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सर्व पदे भरली नाहीत. त्यांनी अद्यापही 3 मंत्रिपदे शिल्लक ठेवलेली आहेत. आता या शिल्लक मंत्रिपदाच्या आधारे पक्षातील इच्छुकांची नाराजी थोपवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. देवेंद्र फडणवीस कदाचित ही कला विलासराव देशमुख यांच्याकडून शिकले असावेत. कारण विलासराव देशमुख यांनी आपल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्रिपदे शेवटपर्यंत शिल्लक ठेवून त्या आधारे पक्षातील नाराजी थोपवून धरली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.
आणि या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आजच्या विस्ताराचा नेमका अर्थ काय? माझ्याबरोबर इथं स्टुडिओमध्ये विजय चोरमारे आहेत, सहाय्यक संपादक महाराष्ट्र टाइम्सचे. विजयजी, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. आमचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे इथं माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. दीपक, आपल्या या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. ठाण्याच्या आमच्या स्टुडिओमधून संदीप प्रधान आपल्याबरोबर आहेत, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे. आणि कोल्हापूरहून आपल्याबरोबर प्रकाश पवार सर आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. पवार सर, आपले खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. सर्वप्रथम या चर्चेमध्ये प्रकाश पवार सर, मी आपल्याकडे येतो. या मंत्रिमंडळ विस्ताराचा नेमका फायदा कसा असेल, काय असेल, पण सुरुवातीला या सेगमेंटचा चर्चेचा प्रश्न नेमका काय आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात आणि मग जाऊयात पुढे. बघा, पहिला प्रश्न असा आहे, मंत्रिमंडळ विस्ताराचा राजकीय फायदा कोणाला? प्रकाश पवार सर, या प्रश्नासह मी आपल्याकडे येतो. जे मोदींनी केंद्रात केलं तेच फडणवीसांनी राज्यामध्ये केलंय. 3 जागा रिकाम्या ठेवल्या आहेत. महामंडळ अजून भरण्याचं कुठं काही तसं दिसत नाहीये. त्यामुळं लोकांना झुलवत ठेवण्याला देखील सरकारनं कुठंतरी एक तसा विषय त्यामध्ये ठेवलेला आहे. या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा राजकीय फायदा प्रथमदर्शनी कसा दिसतो? मंत्रिमंडळ विस्ताराचा राजकीय फायदा जर पाहायला गेलं तर मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला वाढण्याची संधी मिळालेली आहे. आणि ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढण्याची संधी या अर्थाने मिळालेली आहे की एका बाजूने शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांनी सदाभाऊ खोतांना घेतलं आणि त्यांची दुसरी आयडेंटिटी मराठा पण आहे. आणि त्याच्या जोडीला त्यांनी दुसऱ्या बाजूने महादेव जानकरांना घेतलं, त्यांची एक आयडेंटिटी धनगर समाज आहे तर दुसरी आयडेंटिटी शरद पवार विरोधी आहे. म्हणजे एका अर्थाने त्यांनी एका प्रांतामध्ये नव्याने विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केलेली आहे की ज्या प्रांतामध्ये त्यांना पाठीमागच्या निवडणुकीमध्ये मतं जास्त मिळाली, काही जागा मिळाल्या, तरीसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून वाढ करण्यासाठी हा प्रांत त्यांच्यासाठी अपुरा होता आणि त्या प्रांतावरती त्यांनी अचूकपणे बोट ठेवलेलं आहे. यामुळे दुसरा एक मुद्दा आता क्रिएट झालेला आहे तो की या प्रांताच्या बाहेर असणारा धनगर समाजाशी हे नेते किती जुळवून घेणार आणि त्यातून त्यांचं संघटन कसं होणार. तसाच मुद्दा निर्माण दुसरा होतो की भाजपने या विस्तारामध्ये मराठा नेत्यांचा जो चेहरा पुढे आणलेला आहे तर ते भाजपच्या दृष्टिकोनातून हा चेहरा एका अर्थाने खानदानी पद्धतीचे चेहरे आहेत. याच्यामध्ये जे गरीब होते किंवा ज्यांचा खानदानी मराठा कुटुंबाशी संबंध नव्हता असा चेहरा यात बीजेपीकडे काही दिसत नाही. त्याच्यामुळे भाजपच्या ऐवजी तशा व्यक्ती मराठा समूहातल्या या शिवसेनेकडे आकृष्ट होण्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे एकदा एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा जितका फायदा असतो त्याची दुसरी एक प्रतिक्रिया सुद्धा असते. आणि ही सर्व प्रक्रिया एका अर्थाने साधन संपत्तीच्या वितरणाची असली तरी सुद्धा ती सायकोलॉजिकल देखील आहे. त्याचा परिणाम खूप दूरगामी होताना दिसतात. या अर्थाने जर पाहायला आपण गेलो तर भाजपचं एका अर्थाने ओबीसी आणि दुसऱ्या अर्थाने मराठा पैकी विशिष्ट समूहच ते आकर्षित करतायत. त्याच्या अंतर्गत असणारा समूह सर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हा मांडलाय की फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे देखील तोटे असतात. आणि आपण जर बघितलं तर संभाजी पाटील निलंगेकर आहेत, त्यांना संस्थानिकाची पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या ते थेट नातू आहेत. जयकुमार रावल असतील, ते राजघराण्यामधले आहेत. म्हणजे सरांचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे सर, त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे विजय चोरमारे, या जातीय समीकरणं साधली, विभागीय समीकरणं साधली, त्या व्यतिरिक्त काय आणखी सत्ताधाऱ्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये साधलेलं दिसतंय तुम्हाला? एकूण या विस्ताराकडे बघितलं आणि जो आपला प्रश्न बघितला राजकीय फायदा कोणाला, तर बीजेपी भारतीय जनता पक्षानं येणाऱ्या काळातल्या ज्या जिल्हा परिषदा निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून ही सगळी गणितं केलेली आहेत. कारण त्यांच्या बरोबर असले स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल, या पक्षांना म्हणजे जानकरांच्या पक्षाला 1 जागा मिळाली आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभेला 1ही जागा मिळाली नाही. म्हणजे विधिमंडळात या दोन्ही पक्षांचं संख्याबळ नाही.
पण तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या दोन पक्षांच्या सकट रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आहे यांची जी नैतिक ताकद या भाजपच्या पाठीमागं होती. म्हणजे भाजप हा मूळतः शेडजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि त्या मुंडे जरी नेते असले तरीसुद्धा मुंडे निर्णय प्रक्रियेत भारतीय जनता पक्षात मुंडेंना फार महत्त्व नव्हतं. त्यामुळं त्याचा एक ब्राह्मणी चेहरा होता आणि अशा ब्राह्मणी चेहऱ्याच्या पक्षाला एकूण महाराष्ट्रासारख्या व्यापक एक समाजरचना असलेल्या राज्यात विस्तारण्यासाठी किंवा त्यांना जे नैतिक ताकद पाठबळ आवश्यक होतं ते पाठबळ हे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊनचे शेतकरी आहे. प्रामुख्यानं ऊस उत्पादक शेतकरी आहे पश्चिम महाराष्ट्राला. त्यासाठी लढणारे धनगर समाजाचे महादेव जानकर असतील किंवा आठवलेंच्यामुळे जो एक दलित समाज असेल या समाजाचं पाठबळ या भारतीय जनता पक्षाचं होतं. या तिन्ही पक्षांचं विधिमंडळातलं संख्याबळ मर्यादित असलं तरीसुद्धा त्यांचा भाजप सत्तेवर येण्यात भाजपला 122पर्यंत जागा मिळण्यात या पक्षांच्या वाटा खूप महत्त्वाचा होता. आणि भाजप सत्तेत येऊन महाराष्ट्रातली सत्ता येऊन मेटेंची मात्र डाळ शिजू दिली नाही. हां मग सांगतो सत्ता येऊन 20 महिने झालेले आहेत आणि 20 महिने या तिन्ही या सगळ्यांना भारतीय जनता पक्षानं झुलवत ठेवलं होतं. अनेकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा महादेव जानकर यांनी असेल, राजू शेट्टी असतील किंवा सदाभाऊ खोत असेल यांनी अनेकदा या सरकारच्या विरोधात जाहीरपणे फसवणुकीचा आरोप केलेला होता. वेळोवेळी त्यांनी इशारे दिले होते की आम्ही सत्तेसाठी तुमच्या लाचार होणार नाही, आम्हाला सत्तेचा तुकडा नको. आणि हे सगळं झाल्यानंतर 20 महिन्यानंतर त्यांना सत्तेत घेतलेलं आहे. मेटेंच्या बाबतीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या. निवडणुका म्हणजे परत जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाताना हे पक्ष समोर नसतील तर भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा सामनाच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. खरं खरं अगदी निवडणुका मग त्या शहरी भागामध्ये येणाऱ्या निवडणुका असू देत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू देत त्या डोळ्यासमोर ठेवून हा विस्तार झालेला आहे. या सगळ्यामध्ये संदीप प्रधान आपल्याकडे येतो. एक वक्तव्य आपल्याला आठवत असेल की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी घोषणा अशी झाली होती, पण सगळी जम्बो मंत्रिमंडळ बघता आता तसं वाटतं का? नाही, असं वाटत नाही. आणि त्याचं एक कारण असं आहे की शेवटी दीर्घ काळानंतर मिळालेली सत्ता आहे आणि दीर्घ काळानंतर जेव्हा सत्ता मिळते तेव्हा अनेकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि साहजिकच त्या जर पूर्ण करायच्या झाल्या तर मग तत्वाला मुरड घालावी लागते. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की तत्वाला मुरड घालून ते खुंटीला अडकवून आता जम्बो मंत्रिमंडळाकडे जाण्याचा निर्णय हा भाजपने घेतलेला आहे. आणि हा म्हणजे ह्या सगळ्याचं मागे जसं आत्ता विजय चोरमारे यांनी म्हटलं त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका आहे तसा महापालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून डोळा ठेवून त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातूनच ह्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे बघितलेला आहे. म्हणजे जसं रामदास आठवलेंचा जो समावेश झालेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळात तो मुंबईमधला आता महापालिका निवडणुका आहेत मुंबईतल्या त्यामुळे दलित समाजाला आकर्षित करायचं आहे भाजपला आपल्याकडे पुन्हा ओढायचं आहे. जरी फार काही त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये आठवलेंना यश मिळालं नसलं तरी महापालिकेचे वॉर्ड हे तुलनेने छोटे असतात त्यामुळे तिथं आपल्याला यश मिळवण्यासाठी म्हणून आठवलेंना मंत्रिपद देऊन एक त्यांच्या पक्षाची त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर केलेली आहे. त्याचप्रमाणे मग जानकर असतील सदाभाऊ खोत यांची पण नाराजी त्या दूर करण्यामागे तेच कारण आहे. आणि आता रवींद्र चव्हाण यांचा सुद्धा जो समावेश झाला आहे तो ठाणे महापालिकेची निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून झालेला आहे. खरं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं गेलेलं आहे. दीपक भातोसे मी आपल्याकडे येतो. याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी दिसली ती म्हणजे शिवसेनेनं जी 2 राज्यमंत्रीपदं दिली ती देण्यापाठीमागे शिवसेनेनं निवड केलेल्या ज्या व्यक्ती आहेत शिवसेनेमध्ये देखील मोठी स्पर्धा होती. गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर या दोघांना राज्यमंत्रीपदं दिलेली आहेत. शिवसेना सहभागी होईल की नाही होईल अशी सगळी चर्चा होती. उद्धव ठाकरे स्वतः या शपथविधीला आले नाहीत. या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? एकूण शिवसेना समाधानी नाही आहे जे काही त्यांना मिळालं ते. कारण शिवसेनेचा दबाव होता की आम्हाला जादा काहीतरी मिळावं. केंद्रात जशी शिवसेनेने मागणी केली होती की एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावं. खरं तर केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद हे वाट्याला आलं होतं शिवसेनेच्या.
परंतु ते राज्यमंत्रीपदाऐवजी कॅबिनेट मंत्रीपद शिवसेना केंद्रात मागत होती. तिथे त्यांना ते न मिळाल्यामुळे शपथविधीवर बहिष्कार म्हणजे त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात ते सहभागी झाले नाही. राज्यात सुद्धा त्यांची मागणी होती की किमान केंद्रात आम्हाला मिळालं नाही त्याची भरपाई राज्यात करावी आणि राज्यामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावं. आपल्याला माहिती आहे खूप उशिरापर्यंत ही सगळी चर्चा काल रात्री सुरू होती आणि ऐन शेवटी अगदी रात्री उशिरा शिवसेनेने निर्णय घेतला सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, मंत्रिमंडळात येण्याचा, सहभागी होण्याचा विस्तारामध्ये. त्यामुळे शिवसेनेच्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे हा निर्णय त्यांना अंतर्गत दबावामुळे पक्षाच्या आमदारांचा दबाव होता उद्धव ठाकरेंवर की किमान 2 राज्यमंत्री मिळत आहेत ती घ्या. नाहीतर एक अशी भीती वाटत होती शिवसेनेला की जर आपण आता हा विस्तारात सहभागी झालो नाही आणि बाहेर राहिलो, 2 राज्यमंत्रीपदं तशीच रिक्त ठेवली तर कुठेतरी आमदारांचा उद्रेक होईल ही भीती कुठेतरी पक्ष नेतृत्वाला वाटत होती. त्यामुळे ऐनवेळी जादा पदरात न पडता सुद्धा शिवसेना या मंत्रिमंडळात सहभागी झाली आणि त्याचा सावट आज आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात सकाळी बघायला मिळाला. शिवसेनेचे बडे नेते उपस्थित नव्हते, सगळे मंत्री उपस्थित नव्हते, मुख्यमंत्री होते. विस्ताराच्या वेळेला शपथविधी झाल्यानंतर बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण बघितला. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता बाहेर दिसत नव्हता. केवळ मंत्री गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांचे काही समर्थक आले होते, तेही अगदी थोड्या संख्येने, कारण रात्री उशिरा कळल्यामुळे जळगाव आणि जालनावरून यायला शक्यच नव्हतं कार्यकर्त्यांना. त्यामुळे हा जो एक सावट मंत्रिमंडळ विस्तारावर जाणवत होता त्याच्यावरून शिवसेना नाराज आहे या सगळ्या ह्याच्यात हे स्पष्टपणे जाणवते. अगदी उद्धव ठाकरे बोलत नसले तरी आजच्या या सगळ्या ह्याच्यावरून जाणवलं. आणि अजित, मला एक फक्त इथे जी आता विजय सुरमारांनी मुद्दा मांडला की महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि नगरपालिका ही 200 नगरपालिकांची निवडणूक. तर या सगळ्या निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी महादेव जानकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, आठवले असतील, त्यांना सत्तेत वाटा देणं महत्त्वाचं होतं. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे पक्ष आहेत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आता प्रयत्न करतील. महादेव जानकर आणि राम शिंदे यांच्या धनगर याच्यावरून नेतृत्वावरून संघर्ष आहे. त्यामुळे याच्या पुढे हा संघर्ष अधिक वाढेल का ही एक शक्यता आहे. आणि महादेव जानकरांनी आपल्याला माहिती आहे की काही नुकत्याच ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या तिथे वेगळी निवडणूक लढवली होती भाजपला, तर ती शक्यता जर झाली भाजपला आता ते बघावं लागेल की ह्यांना आपल्यासोबत ह्या निवडणुका लढवाव्या लागतील तर त्यांना त्याचा फायदा या निवडणुकांमध्ये होईल. खरंय. या सगळ्यामध्ये प्रकाश पवार सर, मी आपल्याकडे येतो. एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता हे जे सगळे नेते आहेत ज्यांना पदं मिळाली, इतके दिवस रस्त्यावरती शेतकऱ्यांकरता भांडणारे, आरक्षणाकरता रस्त्यावरती भांडणारे, सरकारला धारेवर धरणारे हे लोक सत्तेत सहभागी होत नव्हते म्हणूनही सरकार विरोधात ओरड करत होते, लाल दिव्याच्या गाड्या अडवत होते, रस्त्यावरती आंदोलन करत होते, मंत्र्यांच्या गाड्यांवरती कांदे फेकत होते. पण आता ती जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे. या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? आता किती मोठं आव्हान आहे या सगळ्यांच्या पुढं? म्हणजे खोत असतील, जानकर असतील, या सगळ्यांच्या पुढं किती मोठं आव्हान आहे? खोत आणि जानकरांच्या पुढे विशेषतः सर्वात जास्त मोठं आव्हान आहे. ते आव्हान या अर्थाने आहे की एखाद्या गोष्टीचा प्रभाव निर्माण करणं हे फार सोपी गोष्ट आहे, कारण प्रभाव हे सत्तेकडे जाण्याचं एक साधन म्हणून पाहता येतं. परंतु जेव्हा सत्ता मिळते तेव्हा केवळ प्रभाव निर्माण करून चालत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन जो कॉमन व्यक्ती असते, सर्वसामान्य व्यक्ती, त्या व्यक्तींच्या बद्दल धोरणांची निश्चिती करावी लागते, म्हणजे डिसिजन मेकिंगची प्रक्रिया. आणि त्या डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये वाटाघाटी असतात, चर्चा असतात, काही गोष्टी ह्या टेक्निकली मंजूर करून घ्याव्या लागतात, कायदेशीर पद्धतीचं ज्ञान हवं असतं आणि अंतर्गत वैचारिक जी मतभिन्नता असते ती पण सोडवावी लागते. आणि मला असं वाटतं की या दोन्ही व्यक्ती, भाजप यांच्यामध्ये अंतर्गत भयंकर मोठी वैचारिक मतभिन्नता आहे. म्हणजे उदाहरणार्थ महादेव जानकर हे BSP मध्ये घडलेलं व्यक्तिमत्व, पुन्हा बहुजन समाजामध्ये आलेले, त्याच्यानंतर पुन्हा धनगर समाज, असा एक विचित्र प्रवास आहे. तसंच जर तुम्ही खोतांकडे पाहिलं तर खोत हे शेतकरी संघटनेमध्ये घडलेले, शेतकऱ्यांच्या विशिष्ट मागण्यांचा पुरस्कार करणारे, या अर्थाने आयडियोलॉजी वेगळी. आणि भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना विशिष्ट एका टप्प्यावरती तडजोडी कराव्या लागणार आहेत. आणि ह्या जर त्यांना तडजोडी करण्यात अपयश आलं तर त्यांना हे मंत्रिपद पचवणं हे भयंकर कठीण काम होण्याची शक्यता आहे. खरं. विजय सोरमारे सर, मी आपल्याकडे येतो. याच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की विदर्भातच त्यांना पुन्हा एक पद द्यावं लागलं. पांडुरंग फुंडकर ज्येष्ठ नेते इतके दिवस तिष्ठत होते, मुंडे समर्थक होते म्हणून त्यांना डावललं जातंय की काय, अशी त्यांच्या समर्थकांमध्ये भावना होती, त्यांना पद द्यायला लागले. धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांना मुख्यमंत्र्यांच्या
अगदी युवा टीमपासून मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या मागच्या विस्तारात ते नव्हते, त्यांना घ्यायला लागले. सोलापूरमध्येच आपण बघा, सोलापूर शहरातलेच आता 2 मंत्री मंत्रिमंडळामध्ये दिसतील. मग ह्या प्रत्येक व्यक्तीकडे जर आपण बघितलं ज्यांना मंत्रिपदं मिळालेत, एकतर हे ज्येष्ठ होते किंवा ते ज्या नेत्याला मानतात त्यांचा पक्षामध्ये मोठा दबाव होता, यांना पदं दिली आहेत, यांचं समाधान झालंय. पण असे आणखी अनेक जण आहेत जे असंतुष्ट आहेत. हे सगळं दिल्यानंतर तरी पुढची वाटचाल पक्षाची सोयीस्कर राहील असं वाटतं. आणि या नाराजांना पदं दिली आहेत, याचा अर्थ नेमका काय लावायचा? भारतीय जनता पक्षाचा जे आज मंत्रिमंडळात विस्तारात जो समावेश झाला त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की नितीन गडकरी यांचा दिल्लीत आणि भारतीय जनता पक्षातला प्रभाव वाढलेला आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी हार्डकोर गडकरी समर्थक म्हणता येईल किंवा गडकरी आग्रह धरतील असं कोणी मंत्रिमंडळात नव्हतं. आता गडकरींचा प्रभाव तर वाढलेला दिसतो. आता या 5 जणांमध्ये गडकरींचा चे निष्ठावंत असलेले सुभाष देशमुख सोलापूरचे अत्यंत निष्ठावंत आहेत. संभाजी पाटील निलंगेकर हे गडकरींचे समर्थक आहेत आणि पुन्हा मदन येरावार यवतमाळ हे सुद्धा गडकरींचे समर्थक आहेत. म्हणजे या विस्तारात 5 भाजपला जी 5 मंत्रिपदं मिळाली आहेत, 5 त्यात 6 मध्ये त्यांनी 3 माणसं ही गडकरींची कट्टर समर्थक असलेले आहेत. याचा अर्थ भाजपमध्ये दिल्लीत आणि पक्षात गडकरींचं वजन वाढलेलं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संदीप प्रधान सर, मी तुमच्याकडे येतो. या सगळ्या विस्तारामध्ये आपण जर बघितलं तर जसं मोदींनी दिल्लीमध्ये केलं, चर्चा अशी होती की काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, पण तसं काही घडलेलं नाही. जम्मू मंत्रिमंडळात 3 जागा फक्त आता रिकाम्या आहेत. सगळे चांगलं काम करतायत मंत्रिमंडळामध्ये आणि असं मोठं मंत्रिमंडळ झालं आता छान. आता जनतेला खूप काही चांगलं मिळेल पाहायला. नाही, जसा मगाशी उल्लेख झाला की 3 मंत्रिपदं रिक्त ठेवलेली आहेत आणि दीपक असं म्हणाला की विलासरावांकडूनच हे बाळकडू देवेंद्र फडणवीस यांना मिळालं का आणि त्यामुळे त्यांनी ठेवले का. आता हे कसं आहे, हे गाजर आहे. आता हा गाजर हलवा कोणाच्या तोंडात पडणार हे सस्पेन्स हा आता पुढचे आणखीन काही महिने राहू शकेल. जसं आता हे 20 महिन्यानंतर यांना मंत्रिपदं मिळाली आणि आता जेव्हा इलेक्शनच्या पूर्वी एखाद्या वर्ष राहिलेलं असताना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील आणि त्यावेळी आपण म्हणालात तसं परफॉर्मन्स बेस अशा पद्धतीने फेरबदल केले जातील आणि मग कदाचित ही 3 मंत्रिपदं भरताना काही मंत्र्यांना डच्चू देऊन इतर लोकांना आतमध्ये घेतलं जाईल. तर अशी एक शक्यता आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी आता पुन्हा थांबायला लागेल. कारण असं आहे की आत्ता 20 महिने झाले आणि 20 महिन्यामध्ये लागलीच एखादा निष्कर्ष काढून समजा मंत्र्याला बाहेर काढलं तर तो कशा पद्धतीने भाषणं देतो हे आपण आता सध्या खडसे साहेब जी काही भाषणं करता आहेत तीव्र शब्दामधली ती पाहतो आहे आणि त्यामुळे एखाद्या खडसेंची भाषणं आत्ता पचवणं मुख्यमंत्र्यांना सोपं जाईल. पण आणखीन समजा त्यांच्या जोडीला 2-3 जणांना त्यांनी समजा आत्ता परफॉर्मन्सच्या कारणासाठी बाहेर काढलं असतं तर वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या सरकारच्या विरोधात त्यांचेच माजी झालेले मंत्री बोलत आहेत असं चित्र दिसलं असतं आणि आता तो धोका काही मला नाही वाटत मुख्यमंत्री पत्करू शकतील. त्यामुळे आत्ता कुठेतरी परफॉर्मन्स बेस असा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. निवडणुकीच्या पूर्वी एखादं वर्ष असताना किंवा 8 महिने असताना निश्चितच अशा पद्धतीचा विस्तार होईल, याबद्दल मला काही शंका वाटत नाही. खरं प्रेक्षको हो, आत्ता सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर जून महिन्यामध्ये सरासरीच्या काही टक्के पाऊस कमी झालेला आहे. अनेक ठिकाणं अशी आहेत की जिथं अजूनही पिण्याच्या पाण्याचा जो साठा आहे ते साठे भरलेले नाही आहेत. किंबहुना राज्यात कुठेही अजून पिण्याच्या पाण्याची आबादी आवाज झालेली नाही आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये चंद्रावर उतरल्याचा भास होतोय. ठिकठिकाणी खड्डे आहेत. खड्ड्यांवरून दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्येच युद्ध रंगली आहेत. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अनेक समस्या आहेत. पण तरी देखील आपण या विस्तारावरती चर्चा करतोय. किंबहुना गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. आता हे सगळे मंत्री राज्याला लाभले आहेत. या सगळ्या मंत्र्यांकडून अगदीच चांगलं काम होईल का? कारण इतके महत्त्वाचे मुद्दे सोडून या सगळ्या मुद्द्यावर आपण आत्ता चर्चा करतोय. आणखी बरेच मुद्दे आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विस्ताराचा अर्थ काय आपण चर्चा करतोय. या भागामध्ये चर्चेला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण आधी पाहूयात. आणि प्रश्न आहे, आता विस्तार झालाय, जनतेचे प्रश्न सुटतील का? अनेकांना लाल दिव्याची लॉटरी लागली आहे. गेले 20-22 महिने जे सरकारच्या नावानं
आंदोलनाची भाषा करत होते, नाराज आहेत, धोका दिले अशी भाषा करत होते, त्यांची आज अचानक भाषा बदलली आहे. सरकार विकासाच्या वाटेवरती घेऊन जाऊ, लोकांची साथ देऊ, अशा सगळ्या चर्चा आहेत. संदीप प्रधान, काय वाटतं आपल्याला? एवढं सगळं जम्मू मंत्रिमंडळ, तुम्ही म्हणालात की तसं वाटत नाही की खूप चांगलं गव्हर्नन्स आणि छोटी मंत्रिमंडळ ठेवू, चांगल्या सोयीसुविधा देऊ, चांगल्या पद्धतीने काम करू, या ध्येयधोरणापासून लांब गेलेत तरी ठीक आहे, आता हरकत नाही, जम्मू मंत्रिमंडळ आहे, लोकांचा फायदा होईल, लोकांचे प्रश्न सुटतील. लोकांचे प्रश्न सोडवायचे तर प्रश्न असा आहे की आत्ता या सरकारमध्ये जे आत्ता आधी मंत्री बसलेले आहेत त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये खूप मोठी ओरड सुरू केलेली आहे की नोकरशाही आमचं ऐकत नाही, नोकरशाही आमचे आदेश मानत नाही. आणि आता जर समजा अशी परिस्थिती अगोदर 20 महिन्यापूर्वी गेलेल्या लोकांची असेल तर आता आज गेलेल्यांनी असं म्हणणं बरोबर आहे. आज पहिल्या दिवशी तर त्यांनी असं म्हटलंच पाहिजे की आम्ही आता लोकांचे प्रश्न सोडवणार, लोकांना दिलासा देणार. पण प्रश्नसुद्धा बिकट झालेले आहेत आणि त्याचबरोबर सगळं घोडं येऊन ज्या अडतं राज्य सरकारमध्ये ते पैशापाशी येऊन अडतं. आणि मग त्याचे एकदा लिमिटेशन्स असले तर कुठल्याही मंत्र्याला आपल्या खात्यातली एखादी योजना राबवताना अनेक वेळा अडचणी येतात आणि मग ते सगळे निर्णय हे संदीपजी, पैशाची ओरड आपण समजू शकतो, ठीक आहे, सरकार जिकडून तिकडून पैसा उभा करण्याचा प्रयत्न करत असते, पण अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसाशी थेट संबंध येतो, तिथं प्रशासनाचाच येतो. सर्वसामान्य माणसाचा छळ जो होतो तो प्रशासनाकडून बहुतांशी होतो आणि त्याच्यावरच पकड नाही असं हे लोक म्हणत असतील तर ते समर्थनीय आहे का? कारण त्या प्रशासनाला शिस्त लागली तरी जनतेचे 70% कामं अगदी सुरळीत चालतील. नाही, बरोबर आहे, आपण जे म्हटलं ते बरोबर आहे. पण आता आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच आत्महत्येचे प्रकार झाले. एका दिवसातच 2-3 लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरती सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रातूनच टीका आली की सत्ता बदल होऊन काय फरक पडला. त्यामुळे असं आहे की ही जी सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ह्या व्यवस्थेमध्ये असा आमूलाग्र बदल होत नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की या सगळ्याकडे एक 2, 4, 5, 10 लोकांना लाल दिवा मिळाला, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, एवढा मर्यादितच अर्थ मला असं वाटतं याच्यातून निघू शकतो. त्यामुळे याच्यातून आता हे मंत्री झालेले लोक लगेच काही फार क्रांतिकारी काही करू शकतील अशी काही स्थिती मला आत्ता वाटत नाही. संदीपजी, प्रश्नाला आपण म्हणालात की भाबडा प्रश्न आहे, पण जनता खरंच भाबडी असते आणि तुम्ही म्हणालात हे अगदी पटतंय, एक 5-10 लोकांना लाल दिवा मिळाला याच्यापेक्षा फार काय या गोष्टीकडे पाहू नये असं आपण म्हणताय. पण जनतेला प्रत्येक वेळेला अशी अपेक्षा वाटत असते की काहीतरी होईल, निदान थोडीशी परिस्थिती सुधारेल. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र गंभीर दिसते. दीपक भातोसे, मी आपल्याकडे येतो. निवड झालेले जे चेहरे आहेत, आपण आता बघितलं की खडसे प्रकरण किती गाजलं, खडसेंना राजीनामा द्यावा लागला, ज्येष्ठ मंत्र्याला, काय त्या सगळ्यामध्ये सरकारच्या हालापेष्टा झाल्या, कशा पद्धतीनं राजीनामा देण्यास भाग पाडावं लागलं खडसेंना. आता ज्यांची निवड झालेली आहे ते सगळे चेहरे स्वच्छ आहेत असं वाटतं? अजित, आत्ता जे नवीन चेहरे आज समाविष्ट झाले, 10 चेहरे नवीन आहेत, त्याच्यातल्या जवळपास निम्म्या म्हणजे 5 मंत्र्यांवरती विविध आरोप आहेत, काहींची चौकशी सुरू आहे, सीआयडी चौकशी सुरू आहे, काहींवरती गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 18 जुलैपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि मुख्यमंत्र्यांना आता या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील आणि मुख्यमंत्र्यांच्या या विस्तारामुळे अडचणी आणखीन वाढतील असं माझं मत आहे. अडचणी आणखी कारण एकतर एकनाथ खडसेंचा राजीनामा झालेला आहे, तो मुद्दा विरोधकांच्या हाती आहेच. त्याचबरोबर सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरती विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. काय नेमके आरोप ते आहेत आजचे आपण बघूया. आज जे 5 मंत्री झालेले आहेत त्या मंत्र्यांमध्ये जर आपण संभाजी निलंगेकर पाटील बघितले तर बँकेच्या घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे, सीआयडी चौकशी सुरू आहे. दुसरीकडे जयकुमार रावलगाव बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक, त्या बँकेतील अपहार प्रकरणी त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर आरोप आहेत त्या संदर्भात. तिसरं जर आपण नाव घेतलं तर गुलाबराव पाटील आहेत, त्यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली होती, शपथविधीच्या काही दिवसांपूर्वी, अगदी 10-15 दिवसापूर्वी त्यांना एका प्रकरणात अटक झाली होती, फसवणुकीचं प्रकरण आहे ते. आणि अजून एक नाव आपण घेऊ शकतो, रवींद्र चव्हाण, त्यांच्यावरती जवळपास 10 ते 11 गंभीर गुन्हे आहेत आणि या सगळ्या प्रकरणात
जवळजवळ हे 5 मंत्री ज्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत, काहींची CID चौकशी सुरू आहे, त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला आहे. आणि त्याच्या आधी सध्याच्या मंत्रिमंडळातील म्हणजे जे जुने मंत्री आहेत त्यांच्यावर काही गंभीर आरोप आहेत. या सगळ्या आरोपांना आता मुख्यमंत्र्यांना तोंड देताना नाकी येणाऱ्या अधिवेशनामध्ये, कारण विरोधकांच्या हाती हे आयतं आता विस्तारामुळे आणखीन कोलीत मिळालं असं म्हणावं लागेल. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि येत्या अधिवेशनामध्ये, कारण आता खडसे तितकेसे सक्रिय असतील असं वाटत नाही. नारायण राणेंसारखे इतर अनुभवी विरोधक सभागृहामध्ये येणार आहेत, त्यामुळे सरकारची नक्की कोंडी होईल या सगळ्याला उत्तरं देताना. प्रकाश पवार सर, मी तुमच्याकडे येतो. चळवळीमधल्या माणसांना पदं मिळाली आहेत. आज कुठलीही चळवळ सरकारच्या विरोधामध्ये किंवा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभी राहत असताना काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. आत्ता जर आपण बघितलं तर एक विनायक मेटे सोडले तर बहुतांश सगळ्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. एक प्रकारे सरकारच्या विरोधामध्ये चळवळी गप्पगार करण्याचा देखील हा प्रयत्न आहे निवडणुकीच्या तोंडावरती. मला असं वाटतं की चळवळी गप्पगार करण्यापेक्षा सुद्धा ही चळवळ मुळातच एका वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे उदाहरणादाखल ही चळवळ कशी उभी राहिली होती तर गोपीनाथ मुंडे यांनी जो मराठा डॉमिनन्स क्रिएट झाला होता त्याला उघडं पाडण्यासाठी ही चळवळ उभी केली होती एका अर्थाने. आणि त्याच्यामुळे या चळवळीचं रूप शेतकऱ्यांचं असेल किंवा महादेव जानकरांच्या चळवळीचं रूप असेल, याला चळवळ म्हणून 100% आलेलं नव्हतं. चळवळीच्या पेक्षा सुद्धा एक डॉमिनन्स घालवून टाकण्याची प्रोसेस, एक लेजिटिमसी नष्ट करण्याची प्रक्रिया या पद्धतीनं ते घडलेलं होतं. याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीमधून जो फायदा झाला त्याचा त्यांना लाभ दिलेला आहे. याचा अर्थ हा नव्हे की त्यांनी चळवळ मारून टाकली किंवा चळवळी मुळातच संपवलेले आहेत, असं होत नाही. कारण चळवळ जर म्हणायचं असेल तर चळवळ ही वेगळ्या पद्धतीची असते की ज्याच्यामध्ये सातत्याने नेतृत्व आंदोलन करत असतं आणि त्या आंदोलनामधले मुद्दे हे कॉमन लोकांच्या जीवनमरणाशी संबंधित असतात. या अर्थाने जर पाहायला गेलं तर ही चळवळी तशा नव्हत्या. याच्यामध्ये व्यक्तींना जे हवं होतं ते आत्ता आहे त्याच्यापेक्षा वाढवून हवं होतं. म्हणजे मालाला भाव वाढवून हवा होता किंवा दुसऱ्या बाजूने धनगर समाजाला आहे त्या आरक्षणापेक्षा वेगळं आरक्षण हवं होतं. त्याच्यामुळे या चळवळींमध्ये उन्नतीचा भाग होता. या चळवळींमध्ये अस्तित्व नष्ट झालंय असा भाग नव्हता. याच्यामुळे भाजपने चळवळ संपवली असं मला काय वाटत नाही. खरं या विजय सोरमारे सर, या पूर्वी जे प्रकाश पवार सर म्हणाले होते की बाकीचे जे इतर लोक आहेत म्हणजे विस्तारावरती प्रश्नावरती उत्तर असं आपण एक प्रकारे या विस्ताराला म्हणूयात, पण त्याच्यातनं आणखी काही उपप्रश्न तयार झालेत. ते उपप्रश्न सरकारकरता आता काय तयार झालेले दिसतात आपल्याला, कुठं कुठं कोण कोण नाराज आहे आणि आत्ता ज्या लोकांची नेमणूक झालेली आहे ती नेमकं कशाचं उत्तर म्हणून झालेली आहे. जसं की आता खानदेशातनं एकनाथ खडसे राजीनामा देऊन मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. तिथे धुळ्याच्या रावलांना स्थान दिलेलं आहे. शिवसेनेनं गुलाबराव पाटलांना स्थान दिलं, त्यांच्या कट्टर विरोधकांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. केंद्रामध्ये संरक्षण राज्यमंत्रीपद दिले आणि अशी चर्चा आहे की भामरेंना नेमावं की न नेमावं यावरून पक्षात वाद होता. पण हे सगळं करत असताना आणखी नेमक्या काय अडचणी पक्षाच्या समोर उभ्या राहणार आहेत भविष्यकाळामध्ये, काय दिसतंय आपल्याला? या अडचणींच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मी जो प्रकाश पवार सरांनी जो विषय घेतला किंवा तुम्ही मगाचपासून आपण एका विषयाची चर्चा करतोय म्हणजे चळवळी संपल्या का, त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की ज्या काय हे चळवळ म्हणजे चळवळीच्या अनुषंगाने मी 3 गोष्टी चळवळी म्हणून बघतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांच्या ऊसाच्या किंवा दुधाच्या भाववाढीसाठीची चळवळ असेल, महादेव जानकरांची धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ असेल किंवा विनायक मेटेंची मराठा समाजाची आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ असेल आणि रामदास आठवलेंची एकूण रिपब्लिकन पक्षाची चळवळ असेल, तर या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची चळवळ त्यांचे आपण व्यक्ती म्हणजे समाज अशा पद्धतीची होती. म्हणजे रामदास आठवलेंना असं वाटत होतं की सगळ्या दलित समाजाच्या पुढचा एकच प्रश्न आहे की आठवलेंना केंद्रात मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्यांच्या दृष्टीने हे सगळा दलित समाजाचा एक प्रश्न आहे. त्यामुळे आठवले मंत्री झाल्यामुळे दलित समाजाचे सगळे प्रश्न आता संपलेले आहेत.
धनगर आता यांना महादेव जानकर कॅबिनेट मंत्री झाले असल्यामुळे धनगर समाजच्या आरक्षणाचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे. कारण तो प्रश्न सुटणार नाही, काळ्या दगडावरची रेग आहे. कारण तो प्रश्न सोडवायला भाजप हातात घेईल त्यावेळी सगळा आदिवासी समाज, आत्ता त्यांचे कॅबिनेट मंत्री असले विष्णू सावरा, हा त्यांच्यापासून चुकून फुटून जाईल. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. दुसरं, शेतकऱ्यांची चळवळ आता गेली 2 वर्ष, आता भाजपच्या बरोबर आल्यापासून आणि 20 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी चळवळ आहे ती बऱ्यापैकी थंडावलेली आहे. कारण हिंसक आंदोलन केलं तर आपण सरकारपासून दूर जाऊन पुढं जे मिळणारं मंत्रीपद आहे मंत्री त्यापासूनही आपण वंचित राहू, अशा भीतीमुळं ते त्यांचं एकूण सगळं म्हणजे सौम्य ब्लॅकमेल केलं. सौम्य ब्लॅकमेल असं म्हणणं बरोबर नाही. कारण त्यांचा हक्क होता, त्यांनी विधानसभा लोकसभेला यांना साथ दिली आणि त्यांच्या बळावर यांना महाराष्ट्रात खूप मोठं मिळालेलं आहे. आणि भाजपनं खरं तर कृतज्ञपणे 20 महिने त्यांना बाजूला ठेवलं. त्यामुळे त्यांची मागणी चुकीची नव्हती, त्यांची मागणी रास्तच होती. तुम्ही सत्ता आमच्या बळावर मिळवली आहे, त्या सत्तेत मिळवण्यात आमचाही वाटा आहे, तर तो वाटा आम्हाला मिळाला, ही रास्त मागणी होती. पण एक बरोबर आहे की चळवळ करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने एक असतं की तुम्ही सत्तेच्या जवळ गेला की चळवळ मरते. त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी चळवळीशी संलग्न आहेत त्या पुढच्या काळात म्हणजे फडणवीसांच्या राज्यात पुढं म्हणजे पुढची 2-3 वर्ष रामराज्यच असेल असं मला वाटतं. कारण गेली 2-3 वर्षे राजू शेट्टी, महादेव जानकर किंवा तत्सम विनायक या सगळ्या लोकांनी जो काय महाराष्ट्रात ठिकठिकाणी असंतोष आणि सगळे रस्ते अडवणं, दर 8-15 दिवसांनी आंदोलनं, एसट्या फोडणं, जाळणं, हे काही जाळपोळीचं चित्र आहे. मला वाटतं इथे 2 वर्षे महाराष्ट्रात सगळं निवडणूक आहेपर्यंत रामराज्य असं नांदेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही रामराज्याची सोय करून ठेवली आहे विस्तारात. म्हणजे संदीप सर, आता आपण बघतोय की उद्यापासून मार्केट कमिट्या बंद असणार आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही, लोकांना डाळ किती महाग मिळाली, दुधाचे दर किती वाढले, महागाई किती वाढली, तरी पुढचे निवडणुका काही येईपर्यंत रामराज्य असेल. कारण आता धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे, इतर सगळे प्रश्न सुटलेले आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. रामराज्य असेल आता पुढची 3 वर्ष, काय म्हणाल? हां, म्हणजे आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल आणि मग त्यावेळी आपल्याला असं दिसेल की हे सत्तेमधले 2 पक्ष आहेत ते पुन्हा एकदा एकमेकावर तुटून पडलेले दिसतील. त्यावेळेला पुन्हा एकदा मग वाघाच्या तोंडातले दात कुणीतरी मोजेल, आणखीन काही राजीनामे देईल, म्हणजे धमकी देईल, राजीनामा देतो, अशा पद्धतीचं जे आपल्याला कल्याण डोंबिवलीत दिसलं त्याचाच आपल्याला दुसरा अंक आता पाहायला मिळेल. त्यानंतर मग पुन्हा संघर्ष करून, एकमेकाशी संघर्ष करूनही महापालिकांच्या, जिल्हा परिषदेंच्या सत्ता ताब्यात घेण्यात हे यशस्वी होतील. आणि मग आत्ता जसं विजय चोरमारे म्हणाले तसं मग काही काळ पूर्णपणे शांतता राहील. कारण जे कुणी चळवळी करणारे चळवळे लोक होते, जे बाहेर आपल्याला आता दगड फेकताना दिसत होते नाराज असल्यामुळे, त्यांना आता सत्तेत घेतलेला आहे, सत्तेची ऊब देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात काय तर मूळ प्रश्न सगळे बाजूला राहतील आता. कारण ज्या पद्धतीनं विजय चोरमारे म्हणाले की आता ही सगळी मंडळी सत्तेत आता आलेली आहेत आणि मूळ प्रश्न बाजूला राहतील, हे अगदी खरं आहे. दीपक वाहतूचा जो प्रश्न मी विजय सरांना विचारला होता तोच प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतो की सगळ्या पक्षामध्ये सगळं काही कायम सतत आलबेल राहू शकत नाही. आता ज्यांना पदं मिळाली आहेत ते खुश आहेत, पण काही लोक नक्की असंतुष्ट असतील. प्रश्नाचं उत्तर सुटलंय एका, पण तिथं दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे दुसरे निर्माण झालेले प्रश्न काय दिसतात आपल्याला? कारण अजून महामंडळ 22 महिने झालेत, महामंडळांच्या नियुक्त्या नाही आहेत, त्याच्याही प्रतीक्षेमध्ये लोक आहेत. बाकीच्या या नियुक्त्यांमुळे नाराज झालेले आणखी असतील. आधी भाजपबद्दल बोलूयात आणि नंतर शिवसेनेबद्दल बोलूयात. राजकारणात एक प्रश्न सुटला की दुसरा निर्माण असतो. म्हणजे प्रश्नाची जी ससेमरे असते ती कधी सुटत नाही राजकारणामध्ये. या विस्तारानंतर आता सगळे प्रश्न सुटले, नाराजी आहे ती दूर झाली असं अजिबात होणार नाही. उलट जेव्हा जेव्हा एखादं पद एखाद्या कार्यकर्त्याला दिलं जातं तेव्हा त्याच्या मागे जे 100 इच्छुक असतात, म्हणजे एकाला तुम्ही समाधानी करता परंतु 99 जे आहेत ते असमाधानी असतात, ते नाराज असतात. या विस्तारात हे तसंच आहे. कारण आपण बघितलं की भाजपच्या नेत्यांनी अनेकांना मंत्रिपदाची, आपल्याच पक्षाच्या आमदारांना मंत्रिपदाची आश्वासनं दिली होती. अगदी ते आमदार खासगीमध्ये बोलून दाखवतात, नाही गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला मंत्री करतो, तुम्ही काही काळजी करू नका. निवडणुकीच्या काळात तर जाहीर भाषणांमध्ये मतदारसंघात जाऊन तुम्ही यांना निवडून द्या, आम्ही यांना मंत्री करतो अशी भाजपच्या नेत्यांनी आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे त्यांना एक इच्छा होती की बाबा आपल्याला नेत्यांनी येऊन मतदारसंघात आश्वासन दिलेलं आहे. कार्यकर्ते वारंवार विचारत असतात तुम्हाला आश्वासन मिळालं म्हणजे तुम्ही मंत्री होणार. कार्यकर्ते
कार्यकर्ते नाराज होतात, तो नेता नाराज होतो आणि असे हे नाराजांची संख्या आता भाजपमध्ये खूप आहे. कारण भाजपने भाजपचाच विचार करायचा म्हटलं तर 6 जणांना त्यांनी समाधानी केलंय, पण त्यांचे 123 निवडून आलेले आहेत. त्यामुळे इच्छुक बरेच होते, त्या इच्छुकांच्या समर्थक आहेत आणखीन कार्यकर्ते. कारण मतदारसंघात आमदार आणि कार्यकर्ता ही भावना खूप तीव्र असते, अटॅचमेंट असते. त्यामुळे आमदार नाराज झाला, त्याला मंत्रिपद मिळालं नाही तर त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते नाराज होत होतात. त्यामुळे एकीकडे या 6 जणांना खुश करून इतर जणांची नाराजी आहे, ती नाराजी दूर करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना महामंडळाची वाट पाहणारी आहे बरेच. ते एक आहे महामंडळाच्या नियुक्त्या, त्याच्यात काही जणांची नाराजी दूर होईल, परंतु त्या नियुक्त्या कधी होणार? कारण आपण मंत्रिमंडळ विस्ताराचे एवढे महिने ऐकतोय. मुख्यमंत्र्यांना नेहमी पत्रकारांनी प्रश्न विचारला की लवकरच, एवढंच एक उत्तर असायचं त्यांचं, कधी अधिवेशनाच्या आधी, कधी अधिवेशनाच्या नंतर, अनेक अधिवेशनं गेली, परंतु आता हा अपरिहार्य म्हणून हा मंत्रिमंडळ विस्तार करावा लागला. कारण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यामुळे 10 मंत्रिपदं जी रिक्त झाली ती गेले 15 दिवस मुख्यमंत्र्यांकडे होती. महसूल होतं, कृषी होतं, मदत पुनर्वसन होतं आणि ही सगळी महत्त्वाची खाती आहे. त्यामुळे ही पदं जर मंत्रिमंडळ विस्तारात दुसऱ्यांना दिली नाही तर 18 जुलैपासून जो अधिवेशन सुरू होणार आहे ते अधिवेशनाला समोर कसं जायचं हा एक प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर होता. त्यामुळे ही अपरिहार्यता म्हणून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलाय खडसेंचा राजीनामा झाल्यामुळे. आणि त्याच्यातून त्यांनी जे काही लोकांना खुश केलं, त्याच्यातून आणखीन जणांची नाराजी ओढून घेतली. आणि आता महामंडळात जर ती नाराजी दूर केली नाही लवकर तर हे निवडणुकीच्या ज्या आहेत, म्हणजे आपण जर आकडे बघितले तर डिसेंबर अखेर 200 नगरपालिका जवळपास, फेब्रुवारीमध्ये 10 महानगरपालिका, त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत, नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई. त्यानंतर 27 जिल्हा परिषदा, म्हणजे 36 पैकी 27 जिल्हा परिषदा म्हणजे मिनी विधानसभा या सगळ्या निवडणुका आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागतील. आणि महामंडळाच्या नियुक्त्या, जसं मंत्रिमंडळ विस्तार रखडवला तशा आता महामंडळाच्या नियुक्त्या निवडणुकीच्या आधी करून कार्यकर्त्यांना काहीतरी त्यांचं समाधान करावं लागेल. दुसरा हा भाजपचा विषय झाला. शिवसेनेमध्ये आपण बघितलं तर पहिल्यांदा ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. त्यांची 2च राज्यमंत्रीपद रिक्त होती. पण सुरुवातीला आपण जर बघितलं 10 मंत्रिपद होती, बहुतांश मंत्रिपदं ही शहरात दिली शिवसेनेने. त्यात निवडून आलेले लोक मंत्री झाले. आणि शिवसेनेचं राजकारण आतापर्यंत मुंबईभोवतीच फिरत राहिलेलं आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्यांनी कधीही महत्त्व दिलेलं नाहीये. आपण बघितलं मुंबईतला एखादा नगरसेवक तो एखादा जिल्ह्यामध्ये जाऊन संपर्क प्रमुख होतो, संपर्क नेता होतो आणि तिथल्या आमदारावर, खासदारावर तो राज्य करतो. हे जे शिवसेनेचं राजकारण आहे ते राजकारण कुठेतरी यावेळेला थोडं बाजूला गेलेलं दिसलं. आणि ग्रामीण भागातील 2 राज्यमंत्र्यांचा समावेश झाला. आधी चर्चा होती की अनिल परबांचं नाव होतं, आणखीन काही नावं होती, मुंबईतलीच नावं ही चर्चेत होती, शहरी भागातली. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात शिवसेना ग्रामीण भागातील आमदारांना डावलणार का अशी चर्चा होती. पण ग्रामीण भागातील 2 आमदारांना त्यांनी संधी दिली आणि कुठेतरी ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेने, कारण ती दिली नसती तर खतखत जास्त वाढली असती अशी शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय. संदीप प्रधानांनी या विस्ताराचा 1-2-5 लोकांना लालदिवे मिळाले या व्यतिरिक्त फार याला महत्त्व देऊ नये असा सरळ अर्थ काढलेला आहे. प्रकाश पवार सर, जाता जाता या विस्ताराचा अर्थ आपण कसा काढाल सरकारसाठी, जनतेसाठी? सरकारसाठी जर पाहायला गेलं तर मला असं वाटतं की भाजप महाराष्ट्रामध्ये स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा हा प्रयत्न चाललेला स्थिरतावर होण्याचा एका अर्थाने मला असं वाटतं की सक्सेस होण्याच्या बाजूला वळताना दिसतोय. त्याच्यामुळं हे जर ते यशस्वी झालेच या प्रक्रियेमध्ये तर भाजप ही एक स्ट्रॉंग पार्टी म्हणून सेटल होऊ शकते, हा या विस्ताराचा एक अर्थ निघू शकतो. जनतेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर जनतेला यातून काही मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मुळातच या व्यक्तींनी जे जनतेला शब्द दिले होते ते कायद्यात बसणारे नाहीत. त्याच्यामुळे कायदा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी ह्यातला अंतर असल्यामुळे कदाचित जनतेची नाराजी होण्याची दाट शक्यता आहे. खरं आहे. विजय सोरमारे सर, जाता जाता या विस्तारानं सरकार, जनता या दोघांना काय मिळेल, काय वाटतं? प्रकाश पवार सर म्हटले त्याप्रमाणे सरकारला एक जो सामाजिक पाया व्यापक करण्याच्या दृष्टीनं हा विस्तार महत्त्वाचा होता. जनतेला काय मिळेल हे आत्ताच सांगता येत नाही. पण परत एक गोष्ट मुद्दा राहून गेली. या विस्तारानं भाजपनं हे दाखवून दिलं की शिवसेनेला आम्ही अजिबात किंमत देत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. म्हणजे दिल्लीत त्यांना मंत्रिपद दिलं नाही आणि महाराष्ट्रात जे अपेक्षित होतं 2 राज्यमंत्रीपदापेक्षा तर एका गृहराज्यमंत्रीपदावर एका या पलीकडे फारशी आपण किंमत, हे त्यांनी पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. खरं आहे. या
कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे वळतोय. प्रेक्षक हो, या विस्ताराचा अर्थ काय, या विषयावरती रंगलेली ही विश्लेषणात्मक चर्चा आपण सगळ्यांनी पाहिली. तब्बल 19 महिन्यांनंतर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 10 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप शिवसेनेसह मित्रपक्षांना देखील मंत्रिपदाची संधी देण्यात आली. या सर्वच मान्यवरांनी याचा उहापोह केला. दीर्घकाळानंतर सत्ता मिळालेली असल्यानं सगळी तत्व खुंटीला अडकवून ठेवून आता जम्बो मंत्रिमंडळ करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसला, असं या चर्चेतून पुढे आलं. अजूनही 3 मंत्रिपदं रिक्त आहेत. निवडणुकीला वर्ष शिल्लक असताना ती भरली जातील आणि त्याच वेळी कामगिरी पाहून काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, असंही भाकीत यावेळी वर्तवण्यात आलं. या विस्तारावर शिवसेना फारशी समाधानी दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे या शपथविधी सोहळ्याला हजर राहिले नसावेत, असाही मुद्दा पुढे आला. आताच विजय चोरमारेंनी सांगितलं त्याप्रमाणे भाजपनं शिवसेनेला अजिबात किंमत दिलेली नाही या सगळ्यात, असं दिसतंय. आंदोलनाच्या माध्यमातून आपला प्रभाव निर्माण करणारे महादेव जानकर असू देत, सदाभाऊ खोत असोत, यांच्या पुढचं आता मोठं आव्हान आहे. भाजप आणि त्यांच्या पक्षाच्या विचारांमध्ये मोठी मतभिन्नता आहे. जर भाजपशी तडजोड करण्यात त्यांना अपयश आलं तर मात्र मंत्रिपद पचवणं कठीण जाईल, असंही या राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं. या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती नजर टाकल्यानंतर नितीन गडकरींचा प्रभाव या मंत्रिमंडळावरती आहे असं जाणवतं, याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं. प्रेक्षक हो, सत्तेचं राजकारण करण्याकरता झालेला हा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, यात कुठलाच वाद नाही. पण यातून जनतेच्या भल्याची कामही व्हायला हवीत. धनगर आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यापुढे सरकार संवेदनशील पद्धतीने हाताळेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मराठा आरक्षणाची मागणी करणारे आणि त्याच मुद्द्यावरती सरकारबरोबर आलेल्या मेटेंना देखील सरकारनं मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाहीये. इतरांना लालदिवे मिळाले, आता त्यातून या मंत्र्यांनी चांगल्या कामाचा प्रकाश पाडायला हवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.